मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे। या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत। या संबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यामुळे 60 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे। महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातल्या माता भगिनी कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतच 1 कोटींहून अधिक भगिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत। योजनेचं यश बघून विरोधकांना पोटशूळ उठला असून प्रसार माध्यमांमध्ये तद्दन खोट्या निराधार बातम्या पसरवून फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। फेक नरेटिव्ह निर्माण करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना राज्यातील जनता माता भगिनी बळी पडणार नाहीत, त्या आमच्या सोबतच आहेत आणि राहतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला। उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण ज्या पद्धतीने मांडायला हवे होते ते मांडले नाही। उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत, त्यामुळे ते आंदोलकांना कशाला भेटतील अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ठाकरेंवर हल्लाबोल केला। कोणत्या पक्षाचे कोणत्या घटकाचे याचा विचार न करता उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना तत्काळ भेटायला हवं होतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं। मुलगा हवा होता म्हणून विद्या चव्हाणने तिच्या सुनेला त्रास दिला। दुसरं म्हणजे विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलानं त्याच्या आई समान असलेल्या बहिणीवर हात घातला व तिचा विनयभंग केला असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय। शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाणांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल चढवला। मला बोलायला लावू नका, झाकली मूठ 1.25 लाखाची ती उघडायला लावू नका, नाहीतर शरद पवार साहेबांना त्याचा त्रास होईल असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिलाय। आताची भाजप घृणास्पद काम करत आहे, हे अमानुष आहे, कुटुंब बघत नाही, मुलाबाळांवर आरोप करत आहे। उद्या त्यांच्या मुलांवर आरोप केले की कळेल आई वडिलांचं दुःख काय असतं। ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पलटवार केलाय। मराठा आंदोलकांनी मातोश्री बाहेर आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत तसंच इतर अनेक मुद्द्यांवरून भाजपवर पलटवार केला।